नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. सध्याला महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा विषय आपल्या सर्वांपुढे आहे. तो म्हणजे अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण. हा विषय आपल्या सर्वांना मिळून सोडवायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण होता कामा नये ही भूमिका आपल्या सर्वांची असली पाहिजे. आणि यासाठी येणाऱ्या 30 तारखेला मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली 30 जून रोजी मुंबई या ठिकाणी भव्य असं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व जनतेला, बौद्ध अनुयायांना, भीम अनुयायांना आणि 59 जातीतील सर्व लीडर लोकांना, पुढाऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचा आहे. कारण ही वेळ खूप महत्वाची आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून कष्टाने या सर्व अनुसूचित जातीला एकत्र ठेवून एक संघ केलेला आहे आणि याला छेद देण्याचा प्रयत्न इथले काही राजकीय मनोवादी लोक करीत आहेत. हे आपल्याला हाणून पाडायचं आहे. जो बाबासाहेबांच्या विचाराला विरोध करतो त्याला आपण विचाराचा विरोध केलाच पाहिजे. जो संविधानाचा गैरउपयोग करून गैर पद्धतीने सांगून कोर्टाच्या निर्णयाचा आपल्याला सांगून की कोर्टाचा निर्णय अमुक आहे तमुक आहे, याच्याही पेक्षा संविधान आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि म्हणून संविधानाची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या सर्व उपवर्गीकरणाचा जो घाट घातला आहे ते आपल्याला हाणून पाडायचा आहे. त्याचप्रमाणे जे ह्या लाभ घेत आहेत आरक्षणाचा आणि आरक्षणाचा लाभ घेऊन जे या राज्यामध्ये देशामध्ये ज्यांची शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर IPS IAS अधिकारीपासून मोठमोठे पद भूषवलेले आहेत, घेतलेले आहेत, त्यांची मुलं बाळं आज उच्च शिक्षण घेऊन देश परदेशामध्ये चांगल्या ठिकाणी नोकरीत आहेत, कार्यरत आहेत आणि देशामध्ये आपल्या या जागेचा, राखीव जागेचा फायदा घेऊन अधिकारी झाले, शासकीय अधिकारी झालेले आहेत, वकील इंजिनियर झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत. या सर्वांना मी सांगू इच्छितो आरक्षणाचा फायदा आपल्या सर्वांनी घेतलेला आहे. तेव्हा आता ही वेळ आहे. आपण घेतलेल्या आरक्षणाची जर आपल्याला परतफेड करायची असेल तर समाजाने घेतलेल्या निर्णयाच्या, आनंदराव आंबेडकर घेतलेल्या निर्णयामध्ये येणाऱ्या 30 तारखेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे. विविध कामगार संघटना आहेत, त्या कामगार संघटनेला मी सांगू इच्छितो की हा अधिकार देखील बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. जर उद्या वर्गीकरण झालं तर आपल्या कामगारांमध्ये वाद लागू शकतो आणि खऱ्या हक्कापासून आपण वंचित राहू शकतो. आणि म्हणून हा सगळा जर आपल्याला अन्याय दूर करायचा असेल तर येणाऱ्या 30 तारखेला आपण सर्वांनी तन मन धनाने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे आहे. कुठल्याही किंतु परंतु कुठल्याही कारण न देता जरी तुम्ही ड्युटीवर असाल तर तुम्ही तुमची ड्युटी नक्कीच करा, पण तुमच्या मुलाबाळाला, तुमच्या मुलाला, मुलीला ते आंदोलनामध्ये सहभागी व्हायला सांगा. कारण येणाऱ्या पिढीसाठी हे खूप महत्वाचा विषय आहे आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. एवढ्या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.